आपण चालू करण्यात जात आहोत इयत्ता 9वीसाठी भूगोल. यावर्षी भूगोलात आपल्याला 12 चॅप्टर पाहायचे आहेत. त्यात आपण पाहू ते कसे आहेत चॅप्टर. तर पहिल्यांदा वितरणाचे नकाशे, दुसरा अंतर्गत हालचाली, नंतर 3 आणि 4 बाह्य प्रक्रिया भाग 1 आणि 2, 5वा वृष्टी, 6वा सागर जलाचे गुणधर्म. इथपर्यंत आपल्याला प्रथम सत्रासाठी आहे. त्यानंतर द्वितीय सत्रासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा, अर्थशास्त्राचे परिचय, व्यापार, नागरीकरण, वाहतूक व संदेशवहन आणि पर्यटन. आणि शेवट परिशिष्ट आहेत. परिशिष्टामध्ये आपल्याला काय आहे तर असं मेन पॉईंट आहे ना, इथं असं निळ्या ब्लॉकमध्ये दिलेलं आहे उद्देशात्मक नकाशे. त्याचं मागच्या परिशिष्टामध्ये त्याचं आहे ना एक्सपान्शन करून आपल्याला दाखवलेलं आहे. आता यावर्षी आपल्याला इतिहास आणि भूगोल तर एक्झाममध्ये वेगवेगळं एक्झाम पेपर द्यायला लागणार आहे. मागच्या वर्षी कसं एकत्र असायचं तसं आता ह्या वर्षी वेगळं असणार आहे. पण त्यांची ॲडिशन करून 100 मार्कमध्ये दोन्हींचं मिळून आपल्याला हे करणार आहे ते कारण तो पेपर बनवण्यात येणार आहे. तर चला आपण पुढं चालू करूया. वितरणाचे नकाशे. आता आपण आहे ना ह्या चॅप्टरचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहणार आहे. त्यासाठी फक्त पहिला आहे ना हा पहिला बॉक्स आहे ना तो आज आपण पाहणार आहे. त्यानंतर पुढे 3 व्हिडिओ बनतील. टिंब पद्धत, समगणी पद्धत आणि क्षेत्रगणी पद्धतसाठी. तर चला आपण पाहूया काय हा बॉक्स. तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल या विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे. हे काय सांगतंय आपण आहे ना मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास हा विषय आपण आहे ना पाहिलेला आहे. तर त्यात आपण काय काय पाहिलं आहे तर परिसर अभ्यास आणि भूगोलमध्ये जिल्हा, राज्य, देश यांचा नकाशांचा अभ्यास केलेला आहे. आणि आता पुढं बघू नकाशांचा उद्देश. तर नकाशांचा उद्देश काय असतो? प्रामुख्याने ठिकाणांचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हाच उद्देश असतो. त्याशिवाय काय उद्देश असणार आहे त्याचा तोच एक उद्देश आहे. त्यानंतर आता पहा उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय. काय नकाशे उद्देश विशिष्ट उद्देश तयार करण्यात उद्देशाने तयार करण्यात येतात त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. आता त्यांच्यासाठी वेगळा विशिष्ट आहे ना उद्देश असतो त्यासाठी नकाशांसाठी. आता अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. आता वितरण लोकसंख्येचे वितरण असते, परत त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर तेथील वृक्षाचे वितरण, त्यानंतर खडकाचे वितरण असं वितरण असते वेगवेगळे. त्यानंतर पुढं पाहूया एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशा दाखवले जाते. तर आपल्याला ते दाखवणार पर्जन्य, तापमान, लोकसंख्या यांच्याच आकडेवारीनुसार दाखवणार आहेत आपल्याला. आता पुढं पाहूया या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. तर एक आपल्याला ना ह्याचा उपयोग काय आहे या उपयोग काय तर घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण. ते वितरण आहे ना आपल्याला सोप्या भाषेत ते स्पष्ट करता येणे त्यासाठी त्या नकाशांचा आहे ना उपयोग केला जातो. आता अशा नकाशांमधून घटकांच्या वितरणाचा आकृतीबंध चटकन लक्षात येतो. तर येणारच आहे का आता लगेच कळतं आहे की इथं सूची असणार. सूचीमध्ये दाखवले जाणारे कोणत्या त्या सूचीमध्ये दाखवले जाणारे काय आपल्याला समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आता इथं पहा खालच्या एका नकाशामध्ये समगणी नकाशा आहे. तर पांढऱ्या कलरसाठी काय आहे समजा लोकसंख्या आहे. तर लोकसंख्येची घनता किती आहे तर 0 ते 20 ते पांढऱ्याने दाखवलं जाते. आणि अत्यंत गडद असला तर 300 ते 400 चौरस किलोमीटर असं असणार आहे ते. पुढं पाहू वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. सांख्यिकीय माहिती पाहिजे आपल्याला त्यासाठी सूची असते. तर त्या सूचीनुसार आपल्याला चटकन कळतं की हा समजा लाल घटक काय दाखवतोय, तांबडा घटक काय दाखवतोय, पांढरा घटक काय दाखवतोय. आता नकाशांमध्ये हे वितरण खालील 3 प्रकारे दाखवता येते. पहिली पद्धत आहे टिंब पद्धत. ह्या पद्धतीमध्ये काय असणार तर छोट्या टिंबांच्या आधारे आपल्याला ना दाखवल्या ना लोकसंख्येची घनता. समजा लोकसंख्येची घनतेसाठी आपल्याला छोटे टिंब देणार. समजा 1 टिंब = 100 माणसं किंवा 2 लाख माणसं. तर आपल्याला चटकन कळतं 1 टिंब आहे म्हणल्यावर. आणि ज्या ठिकाणी जास्त टिंब असतात तिथं समजा त्या टिंबाचा मिळून मोठा टिंब तयार झाल्यामध्ये होतो नुसतं. समजा इथं हिरवे टिंब आहेत ते असं मध्ये खूप हिरवं झाले, काय बाजूला थोडे डॉट्स आहेत. तर जिथं जास्त झाले ना तिथं वस्ती आहे ना
आपल्याला म्हणता येईल केंद्रित झालेली आहे. त्यानंतर क्षेत्रगणित पद्धत. आता क्षेत्रगणित पद्धत कशी असते तर थोड्या क्षेत्राचा घ्यायचं, मग ते सूचीनुसार कलर टाकायचे. कलरनुसार आपल्याला कळणार लोकसंख्या कशी आहे काय आहे. त्यानंतर तापमानाचं बी तसंच. त्यानंतर आता पुढचं समगणित पद्धत. समगणित पद्धत म्हणजे काय, तुम्ही हे पाहिलं असेल चित्र रंगवताना आपण शेड देत चालू शेड, तसे शेड देत चालायचं आपल्याला त्या चित्रासाठी. तेव्हा ते आपली समगणित पद्धत होते. तर आज आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ इथपर्यंतच आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिंब पद्धत पाहणार आहोत. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्षेत्रगणित पद्धत आणि लास्ट व्हिडिओमध्ये समगणित पद्धत पाहणार आहोत. तर चला आता आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर